नमस्कार आणि रेडियस आणि प्रोफाइलची सूट गेजवर फिलिंगवरील या सत्रात आपले स्वागत आहे। चला तर सत्राची सुरुवात करूया। चला आपण या सत्राची उद्दिष्टे पाहू। या सत्राच्या शेवटी तुम्ही खालील बाबी करू शकाल। जॉबच्या आकृतीनुसार फाईल आणि मार्क करा। चेन ड्रिलिंगद्वारे मेटल पार्ट ऑफ करणे। अंतर्गत आणि बाह्य रेडियसला फाईल करा। रेडियस गेज वापरून रेडियस तपासा। चला तर प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली साधने पाहूया। स्टील रूल, बेंच वाइज, ट्राय स्क्वेअर, फाइल्स ऑफ डिफरंट ग्रेड्स अँड साइजेस, डॉट पंच अँड सेंटर पंच, बॉल पिन हॅमर, anvil, surface table, angle plate, vernier height gauge, drills of various sizes, drilling machine, chuck key, small flat chisel, hacksaw blade with frame, radius gauge, vernier caliper, lubricating oil. आता आपण रेडियस आणि प्रोफाइलला सूट गेजपर्यंत फाईल करण्याचे शिकूया। स्टील रूल वापरून कच्च्या मटेरियलचा आकार तपासा। बास्टार्ड फाईल वापरून सर्व फेसेसला फाईल करा। एक ट्राय स्क्वेअर वापरून पॅरलिलिझम आणि परपेंडिक्युलॅरिटीची सुनिश्चिती करा। पुन्हा फेस ए वर मार्किंग मीडिया लावा। वर्नियर हाईट गेज वापरून 60 mm × 40 mm च्या आकाराला मार्क करा। अॅन्व्हिलवर डॉट पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून चिन्हांकित रेषांना विटनेस मार्क करा। फाईल्सचे विभिन्न ग्रेड्स वापरून आवश्यक आकारांसाठी फाईल आणि फिनिश करा। ट्राय स्क्वेअर वापरून पॅरलिलिझम आणि परपेंडिक्युलॅरिटीची सुनिश्चिती करा। वर्नियर कॅलिपर वापरून डायमेन्शन्स तपासा। फेस ए वर पुन्हा मार्किंग मीडिया लावा। सरफेस टेबल आणि अँगल प्लेटला स्वच्छ करा। वर्नियर हाईट गेजचे सर्व हलणारे घटक कार्यरत असल्याची खात्री करा। सरफेस टेबलवर अँगल प्लेटच्या मदतीने जॉब सपोर्ट द्या। वर्नियर हाईट गेज वापरून फेस बी पासून 5 mm, 10 mm, 12 mm, 30 mm आणि 35 mm वर समांतर रेषा चिन्हांकित करा। वर्नियर हाईट गेज वापरून फेस सी पासून 5 mm, 10 mm, 12 mm, 48 mm, 50 mm आणि 55 mm वर समांतर रेषा चिन्हांकित करा। अॅन्व्हिलवर सेंटर पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून सर्व आर्क सेंटर्सला विटनेस मार्क करा। स्टील रूल वापरून डिव्हायडरला 5 mm सेट करा। डिव्हायडर वापरून आकृतीनुसार दिलेल्या ठिकाणी 5 mm रेडियस आर्क्स काढा। अॅन्व्हिलवर डॉट पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून संपूर्ण प्रोफाइलला विटनेस मार्क करा। ड्रिलिंग मशीन वाईसवर वर्कपीस बसवा। चक की वापरून ड्रिल चकवर फिक्स 4 mm डायमीटरचे ड्रिल बिट बसवा।
विटनेस मार्क केलेल्या होल सेंटर्स ड्रिलचे संरेखन सुनिश्चित करा. वर्कपीसवर कुलंटचा प्रवाह असल्याची खात्री करा. 2 mm रेडियसचे इंटरनल आर्क्स तयार करण्यासाठी 4 mm डायमीटरचे 2 होल्स ड्रिल करा. चला आता चेन ड्रिलिंग करून पार्टिंग ऑफ ऑपरेशन करायला शिकूया. काही जॉबच्या वैशिष्ट्यांचा आकार असा आहे की हाताने हॅकसॉईंगसाठी प्रवेशयोग्य नसलेल्या ठिकाणी धातू कापल्या पाहिजेत. अशा प्रकरणांमध्ये अवलंबली जाणारी सर्वात सामान्य पद्धत म्हणजे चेन ड्रिल आणि इतर बाजूंनी हॅकसॉ. चेन ड्रिल आणि इतर बाजूंनी हॅकसॉ केल्यानंतर मेटलला पार्ट ऑफ करण्यासाठी हातोड्यासोबत चिझलचा वापर केला जातो. या कामासाठी वेब चिझल किंवा स्मॉल फ्लॅट चिझल वापरली जाते. फ्लॅट चिझल या चिझलचा वापर मोठ्या फ्लॅट सरफेसेसवरून मेटल पार्ट ऑफ करण्यासाठी आणि वेल्डेड जॉइंट्स आणि कास्टिंग्सच्या अतिरिक्त धातूला चिप ऑफ करण्यासाठी केला जातो. वेब चिझल्स और पंचिंग चिझल्स या चिझल चेन ड्रिलिंग नंतर धातूंचे विभाजन करण्यासाठी वापरल्या जातात. जर वर्कपीस जाड असेल तर चिझल वापरून दोन्ही बाजूंनी कापणे आवश्यक आहे. चक्की वापरून चकवर 3.5 mm चा ड्रिल बीड बसवा. अतिरिक्त मटेरियल काढण्यासाठी होल्स चेन ड्रिल करा. द ड्रिलिंग मशीन वाईजमधून वर्कपीस काढा. बेंच वाईजवर वर्कपीसला बसवा. वर्कपीसच्या आतील कड्यांवर हॅकसॉ करा. वर्कपीसला अॅन्व्हिलवर बसवा. वेब चिझल किंवा हातोडासोबत स्मॉल फ्लॅट चिझल वापरून अतिरिक्त सामग्री काढून टाका. आवश्यक आंतरिक प्रोफाइल मिळवण्यासाठी आंतरिक स्लॉटला फाईल करा. विटनेस मार्कच्या प्रोफाइलवर बाह्य काठावर हॅकसॉ करा. वर्कपीसची आवश्यक प्रोफाइल मिळवण्यासाठी कापलेला भाग आणि एक्सटर्नल रेडियसला फाईल आणि फिनिश करा. चला तर आता एक्सटर्नल रेडियसला फाईल करण्याचे शिकूया. या प्रकारच्या फायलिंगमध्ये फाईल पूर्णपणे क्षैतिज रुंदीच्या दिशेने धरली पाहिजे आणि त्याच वेळी एक रॉकिंग मोशन लांबीच्या दिशेने दिलेली असावी. एक्सटर्नल सरफेसेसची रेडियस फायलिंग 3 चरणांमध्ये केली जाते. कोपऱ्यांचे खडबडीत फायलिंग, कोपऱ्यांचे गोलाकार, रेडियसची फायनल फिनिशिंग. कोपऱ्यांचे खडबडीत फायलिंग बास्टार्ड फाईल वापरून कोपरे फाईल केले जातात आणि एका ओळीत जवळ आणले जातात. कोपऱ्यांचे गोलाकार दुसऱ्या कट फाईलचा वापर फ्लॅट सरफेसेसना गोलाकार करण्यासाठी आणि पूर्ण आकारात आणण्यासाठी केला जातो. रेडियस गेजसह रेडियसला वारंवार तपासा. रेडियसची फायनल फिनिशिंग रेडियस फायलिंग पूर्ण करण्यासाठी एक स्मूथ फाईल वापरली जाते. आवश्यक त्रिज्या तयार होईपर्यंत फाईलला वक्र रेषेसह सी सॉ गती दिली जाते.
आता आपण रेडियस गेज वापरून रेडियस तपासायला शिकूया. रेडियस गेजला स्वच्छ करा. वर्क पीसमधून बर्स काढा. रेडियस तपासण्यासाठी रेडियस गेजला लंब धरून ठेवा. तपासण्यासाठी रेडियसच्या फील्ड लांबीच्या बाजूने गेजला हलवा. कोणत्याही प्रकाशासाठी कॉन्टॅक्ट सरफेसेसचे निरीक्षण करा. प्रकाशाची पार्श्वभूमी तपासा. उजवी त्रिज्या गेजशी बरोबर जुळते. रेडियस गेजेस वापरल्यानंतर ते स्वच्छ कापडाने पुसून टाका आणि साठवण्यापूर्वी तेलाचा हलका थर लावा. चला आता आपण काय करावे आणि काय करू नये याबद्दल जाणून घेऊया. चेन ड्रिलिंग करताना ड्रिलिंग होल आणि विटनेस मार्क्समध्ये 1 mm अंतर सुनिश्चित करा. चिजल कापून तीक्ष्ण कडा निर्माण होईल. वर्क पीसला काळजीपूर्वक हाताळा. बाह्य रेडियसची फायलिंग करताना वारंवार रेडियस गेजने तपासा. रेडियसची फायलिंग करताना जास्त दबाव टाकू नका, कारण फाईल घसरण्याची शक्यता आहे. सुमारे 1 mm जाड वेब ड्रिलिंग आणि चिझेलसह वेगळे करण्यासाठी सोयीस्कर आहे. रेडियस गेजसह बाह्य रेडियस R5 तपासा. रेडियस गेजसह आंतरिक रेडियस R2 तपासा. व्हर्नियर कॅलिपर वापरून डायमेन्शन्स तपासा. स्मॉल फ्लॅट फाईल वापरून वर्क पीसला डिबर्ग आणि फिनिश करा. तेलाचा पातळ थर लावा आणि मूल्यमापनासाठी जतन करा. चला आपण काय शिकलो त्याची उजळणी करूया. जॉबच्या आकृतीनुसार फाईल आणि मार्क करा. चेन ड्रिलिंगद्वारे मेटल पार्ट ऑफ करणे. अंतर्गत आणि बाह्य रेडियसला फाईल करा. रेडियस गेज वापरून रेडियस तपासा. तर हे सर्व फिलिंग रेडियस आणि सूट गेजसाठी प्रोफाईलबद्दल आहे. आशा आहे की तुम्हाला सर्व संकल्पना आणि अभ्यास समजले असतील. पुढच्या सत्रात भेटूया.